सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा मंगळ द्वितीय स्थानात तर चंद्र हा अष्टम स्थानात असल्यामुळे मस्त रिलॅक्स तुम्ही आज फील करणार आहात. सुखसुविधांचा लाभ घेत कुटुंबासोबत तुम्ही अगदी आनंदात तुमचा वेळ व्यतीत कराल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा आज सहभाग वाढेल. व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर काही नवीन बदल होतील आणि हे बदल सकारात्मक असून भविष्यामध्ये तुम्हाला लाभ देतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुमच्या राशीपासूनच सप्तम स्थानात असलेला चंद्र काही समस्या निर्माण करू शकतोय, तेव्हा थोडं सावध राहा. संयमानं वागा आणि कोणत्याही गोष्टीत चिडचिड करू नका. तुमच्या संसारामध्ये तुम्हाला सुखाची कमतरता जाणवेल किंवा तुम्हाला घरातील सदस्यांकडनं मदत मिळणार नाही, म्हणून तुम्ही खचून जाऊ नका, कारण प्रत्येकाची वेळ येते. तुमची चांगली वेळ नक्कीच येईल. चांगलं वागण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि तुमचं काम प्रामाणिकपणे करा. संध्याकाळी 5 वाजेनंतर चंद्र गोचरामुळे तुमची परिस्थिती बदलेल. तुम्हाला मदत मिळेल किंवा तुमच्या इच्छा काही प्रमाणामध्ये पूर्ण होतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्ही जे काही काम कराल त्यात सकारात्मक राहा. घाई गडबड केली तर तुमचं काम जास्त बिघडू शकतं, तेव्हा संयमानं वागा. नवीन प्रोजेक्टमध्ये तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. तुमच्या कामामध्ये जोश आणि उत्साह असेल, तसेच तुमचं थांबलेलं काम देखील पूर्ण होईल. संध्याकाळी गाडीमध्ये बिघाड झाल्यामुळे अचानक तुमच्या खर्चात वाढ होण्याची भीती आहे. तुमच्या घरामध्ये वातावरण हे ठीक असेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीचे लोक आज व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे इतरांच्या चुका काढणं तुम्ही टाळा, म्हणजे सहकारी तुम्हाला कामात मदत करतील. तुमच्या हुशारीचं कौतुक होणार असून तुमच्या कामाचा वेग इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. भौतिक सुखसुविधा तुमच्या वाढतील. तुम्ही काहीतरी नवीन काम शोधत आहात, त्यासाठी जास्त मेहनत तुम्हाला करावी लागेल. काही वेळ धार्मिक किंवा आध्यात्मिक कारणासाठी तुम्ही देणार आहात. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असून मौल्यवान वस्तू तुम्हाला मिळण्याचा योग आहे. तुमच्या वृश्चिकचा चंद्र हा मौल्यवान वस्तूंचा लाभ तुम्हाला करून देईल. तुमचं बोलणं आणि आपुलकीची वागणूक यामुळे सगळेजण तुमचं कौतुक करतील. गरजूंना देखील तुम्ही मदत कराल. आध्यात्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढणार असून घरामध्ये एखादं धार्मिक कार्य तुम्हाला आयोजित करावं असा विचार तुमच्या मनात येईल. आज तुम्ही स्वतःसाठी देखील काही खर्च हा करणार आहात. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होणार आहे. दरम्यान काही अनावश्यक खर्च तुमच्या समोर येतील. त्याला तुम्ही काही करू शकत नाही, फक्त भविष्यामध्ये बजेटकडे पाहून खर्च करा. तुमच्या राशीपासून तृतीय स्थानात चंद्रामुळे सगळ्यांवरती तुमचा प्रभाव पडेल. कामाची दगदग तुम्हाला असेल, परंतु सगळ्यांमध्ये तुम्ही आराम आणि आहार याकडे जास्त लक्ष द्या. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी नोकरीमध्ये अधिकार आणि जबाबदारी दोन्ही वाढेल. आजचा दिवस तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुमचं काम आणि धैर्य याचं सगळीकडे कौतुक होईल. ऑफिस आणि घरचं काम करत असताना तुम्ही तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. समस्या जर आली तर तुम्हाला मदत मिळेल.
तुमच्या घरातील एखादा सदस्य एखादी खुश खबर देईल, त्यामुळे तुमचा आनंद हा द्विगुणित होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा संमिश्र परिणाम देणार आहे. तुमच्या सप्तम स्थानात मंगळ आहे, तेव्हा तब्येतीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. जंक फूड खाणं तुम्ही कमी करा. आहार आणि आराम याकडे लक्ष द्या. मिळकत आणि खर्चाची ताळमेळ घातली तर अनावश्यक खर्च तुमचा होणार नाही याकडे लक्ष द्या. तुमची थोडीशी चिडचिड होणार आहे, तेव्हा सावध राहा. संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. द्वादश व्यय स्थानातील चंद्रामुळे धर्म, अध्यात्म याबद्दलची तुमची आवड वाढेल. तसेच तुमचा वेळ हा सामाजिक कार्यात जाईल. तुमचं पेमेंट रखडलेलं असेल तर ते तुम्हाला मिळू शकतं. सप्तम स्थानातील गुरुमुळे तब्येत बिघडण्याची दाट शक्यता आहे, तेव्हा तुम्ही आहाराकडे जास्त लक्ष द्या. भौतिक सुखामध्ये थोडीशी कमतरता जाणवेल, परंतु काळजी नसावी. तुमची रणनीती किंवा कामातील योजना शक्यतो कोणाला सांगू नका. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी एकादश प्रमुख केंद्र स्थानातील चंद्र आणि अष्टम स्थानातील केतू हा सूर्य आणि मंगळ आणि शुक्र या ग्रह योगामुळे निर्णय क्षमता वाढवेल. तुमची ग्रहस्थिती चांगली असल्यामुळे धनलाभाचे तुम्हाला योग आहेत. तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये काही वाद असतील तर ते कमी होतील. तसेच वादावरती तुम्हाला तोडगा देखील सापडेल. तुमच्या घरामध्ये मंगल कार्याचं आयोजन होण्याचा देखील योग आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी नवीन संधी तुम्हाला मिळेल, त्याचा तुम्ही लाभ घ्या. मेहनत तुम्हाला जास्त करावी लागली तरी चालेल. भविष्यामध्ये उत्तम फळ तुम्हाला मिळेल यात शंका नाही. असं काही काम तुम्ही करणार आहात की तुमचं आणि तुमच्या घरच्यांचं नाव मोठं होईल आणि मान सन्मान वाढेल. ज्येष्ठांचे आशीर्वाद तुम्हाला मिळाल्यामुळे तुमचे प्रोजेक्ट यशस्वी होतील. आज आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढणार असून संध्याकाळी तुम्ही फिरायला जाणार आहात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी द्वादश स्थानातील राहूमुळे विरोधकांचा त्रास तुम्हाला कमी होईल. काही कारणानं थोडीशी मानसिक अस्वस्थता जाणवेल, परंतु वेळेनुसार ती कमी होईल. तुमचा प्रभाव सगळ्यांवर असेल. नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशनची शक्यता असून लवकरच तुम्हाला खुश खबर मिळेल. बोलण्याच्या कौशल्यामुळे तुमच्या कामातील समस्या कमी होतील. रात्री तुमच्या घरी पाहुणे येण्याचा योग आहे, त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही तयार राहा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.